हाय एव्हरीवन, आज मी पिण्याच्या नारळाच्या सॉफ्ट मलाईपासून एकदम टेस्टी बर्फी बनवणार आहे। खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही स्वीट रेसिपी तुम्हालाही नक्की आवडेल। तर सर्वात आधी मी नारळातील मलाई काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर त्याला मिक्सरमधून बारीक केले। बारीक झाल्यानंतर कढईमध्ये 2 चम्मच तूप घालून हे मिश्रण त्यामध्ये चांगले एकजीव करून घेतले। त्यानंतर एका वाटीने 1 वाटी त्यामध्ये दूध घातले आणि त्याच वाटीने मोजून 1 वाटी साखर घातली। ते सर्व एकजीव करून साखर वितळल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच इलायची पावडर घातली आहे। त्यानंतर पिस्त्याचे आणि बदामचे तुकडे घातले। चांगल्या प्रकारे हलवत राहून ते मीडियम फ्लेमवर घट्ट होईपर्यंत हलवत ठेवले। एका ताटाला तूप लावून त्यावर ते मिश्रण पसरवून घेतले। त्यानंतर त्यावर पिस्ता आणि बदामचे तुकडे घातले। मी हे मिश्रण काही तासासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते। त्यानंतर कट करायला घेतले। तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट बर्फी तयार। रेसिपी आवडली तर लाईक अँड शेअर करा। अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।